हे बघा इकडे काय केलंय. आज भाजी काय नव्हती त्याच्यामुळे कांदा घेतला, खोबरं घेतलं, तिखट घेतलं, मीठ घेतलं, हळद घेतली आणि मस्तपैकी कालवलं आणि त्याची भाजी केली. आणि ह्या पोळ्या, ह्या पोळ्या झाल्या. आता ते भाजी भाकरी बरोबर भाजी आणि चपाती मस्त करणार. इकडे बसले लसूण सोलायला आणि छानपैकी आता भाजी भाकरी दोघी मिळून मस्त करणार. रोजचे पाय वरती असतात, तुम्हाला पाय दिसतील, काय टेन्शन घेऊ नका. आजी आहे ती त्याच्यामुळे तुम्हाला ते तिचे पाय दिसतील. ही बघा कशी खाते आता मस्तपैकी कांद्याची भाजी. तोंड बघा कसं होईल तिचं. ते कांद्याची भाजी खायची तिला सवय नाही आहे गरीब, पण मुरडेल बघा कशी ती तोंड तिचं. मला सवय आहे, माझी आजोळी अशी भाजी बनवायची त्यामुळे मला सवय आहे. ती बघ खाते मस्त. आकार घ्यायची आणि खायचं. तुला पण हवे हे काय हवंय भाजी? आधी ती संपव मग येते म्हणून बाजूला ठेवली. परत कशी घेते ती आता हा आणि कशी खाते ती. हिची मदत आहे मला, खूप मदत आहे, खूप मदत आहे. रोज डबे असतात जेवणाचे खानावळचे, पण ही भरपूर मदत करते. आजी म्हणायचं बघा इथं खोबरं घेतलंय, दूध टाकलं, थोडंसं दूध टाकलं 2 चमचे टीस्पून आणि मिक्सरला फिरवलंय. हे बघा इथे तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं. तेल असेल तर तेल, तूप असेल तर तूप. तर मी तेल घेतले, तूप नव्हतं त्याच्यामुळे तेल घेतले 2 चमचे. 2 चमचे पण नाही, 1.5 चमचे. त्याच्यात मी हे खोबरं सगळं टाकून देते. मी 1 डबा साखर घेतली, 1.5 डबा साखर टाकली. हे असं छान ढवळत राहायचे, जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचे. बदामाचे काप टाकले थोडे, शिजता शिजता. तूप आता हे बघा इथे छानपैकी असा गोळा झाला मी काढते. हे बघा इथे मी तांब्याने थापलेलं आहे चांगलं बेसी. हे बघा इथे बदामाचे काप घातले आणि हातात किसणी घालते कारण हे गरम आहे आणि चांगलं असं हे करून घालते.